बुलढाण्यात जमिनीची नियमानुसार नोंद रेकॉर्डवर घेण्यात यावी या मागणीसाठी सिंदखेड राजा तालुक्यातील पोफळ शिवणी येथील दिव्यांग दाम्पत्य आणि त्यांचा मुलगा 6 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहे। 14 ऑगस्टपासून बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे उपोषण सुरू आहे। मात्र 6 दिवस उलटूनही प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे। पोपळ शिवणी येथील दिव्यांग बाळाभाऊ विश्वासराव देशमुख हे आपल्या हक्काच्या जमिनीसाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवत आहेत। नियमानुसार जमिनीची नोंद रेकॉर्डवर व्हावी एवढीच त्यांची साधी मागणी आहे। परंतु प्रशासनाकडून न्याय न मिळाल्यानं 14 ऑगस्टपासून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला। त्यांच्यासोबत पत्नी विमलबाई देशमुख आणि मुलगा सुहास देशमुख हे देखील आमरण उपोषणाला बसले आहेत। उपोषणाचा 6वा दिवस उजाडला, मात्र अद्याप एकही अधिकाऱ्याने त्यांच्या समस्येची दखल घेतली नाही। अन्न पाण्याविना उपोषणाला बसलेल्या या वृद्ध आणि दिव्यांग दाम्पत्याची प्रकृती आता चिंताजनक बनत चालली आहे। मागणी माझी अशी आहे की आमच्या शेतीची नोंद होण्याबाबत आणि वडिलोपार्जित प्रकरण नंबर 1 माझ्या वडिलांची जी जमीन होती गट क्रमांक 172 आणि 54 या गटामध्ये माझ्या आजोबाची जमीन होती आणि माझ्या वडिलांच्या नावे एकाच गटामधली झालेली आणि 2 ठिकाणी क्षेत्र आहे व आज रोजी जमीन ताब्यात सुद्धा आहे व नोंद झालेली नाही 60 जमिनीची। ही नोंद होण्यात यावी आणि 2005ला हा चुकीचा फेरफार बनवलेला आहे त्यांनी। कोणी बोलवलेला आहे? राजेभाऊ विश्वासराव देशमुख, हरिभाऊ विश्वासराव देशमुख आणि रामभाऊ विश्वासराव देशमुख माझ्या वडिलांचे भाऊ। उपोषणाला बसलेले आहेत, तुम्ही अधिकारी आलो का? नाही, नुसते आले इथले कर्मचारी पाठवतात थोडे आणि नुसते वापस जातात।